नमस्कार मंडळी, मी माई आपल्या सर्वांचं स्वागत करते माई स्वयंपाकघरामध्ये। आजची आपली रेसिपी आहे गव्हाच्या पिठाचा उकडपिंडी। चला तर याला लागणारी सामुग्री बघूया। 2 वाट्या तेल, राई जिरं, कांदा, तिखट, मीठ, हळद, शेंगदाणे, 2 डहाळ्या कढीपत्ता, धनिया चिरलेला, हिरवी मिरची। प्रथम आपण कोरडी कणिक भाजून घेऊया। फुल आचेवरच भाजायची काही वेळ। आपली कणिक झालेली आहे आता भाजून। आपण आता बंद करू। मी गॅस बंद केलेला आहे। प्रथम 2-3 मिनिटं फुल आचेवर केलं, नंतर परत 2-3 मिनिटं कमी आचेवर केलं आणि परत 2-3 मिनिटं फुल आचेवर केलं आणि कणिक भाजून झाली माझी। आपण भाजलेली बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता कढईमध्ये तेल टाकू आपण। तेल तापायचं आहे आपलं। तेल तापलेलं आहे आपलं। राई जिरं घालतो त्याच्यामध्ये। 2 डहाळ्या कढीपत्ता, कांदा, कापून घेतले मी। हा कांदा खूप नाही शिजू द्यायचा, कडसर मारतो तो, त्याच्यामुळे गुलाबीच होऊ द्यायचा फक्त, म्हणजे कणकीसोबत परत आणखी तो शिजल्या जाते। कांदा शिजलेला आहे आपला, बघू शकता तुम्ही। आता आपण त्यावर भाजलेली कणिक घालू। मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। ही कणिक 2 बाउल आहे। या बाउलनी त्याला 3 बाउल मी पाणी गरम करायला ठेवलं। लागलं तेवढं पाणी घालायचं आहे आपल्याला। हे आता भाजून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण तिखट, मीठ वगैरे घालून घेऊ। मीठ, तिखट, मीठ, हळद वगैरे सगळं टाकून घेतलेलं आहे आपण। आता त्याच्यावर पाणी घालू। आपली पाणी पण उकळी आलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं। आणखी पाणी पाहिजे थोडं, कोरडी आहे कणिक। आणि यावर छान मिक्स करून झाकण घालून ठेवू आपण।
आपण बघू 5 मिनिटं झालेली आहे, व्हायची आहे थोडी। परत झाकण ठेवू आपण। आपण आता छान मिक्स करू। झाली तशी माझा गॅस फुलत आहे। आता तुम्ही बघू शकता उकडपिंडी तयार झालेली आहे। याला आपल्याला 2.5 बाउल, ज्या वाटीने कणिक घेतली आपण त्याच वाटीने 2.5 बाउल पाणी लागलं आणि तेल 75 मिली लागले याला। आपली उकडपिंडी तयार झालेली आहे। उकडपिंडी तयार झालेली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।